मरती मेले नेनो किती हाची लाभ तयाचे संगती म्हणून येतो काकुलती दृढ चित्ती धरा विश्वास दृढ चित्ती धरा म्हणून लागले बाबा। या ठिकाणी ह्याच्या नादी लागू नका परंतु भगवान परमात्म्याच्या नामचिंतनावरती दृढ अशा पैसा जर विश्वास धरला तर तुम्हाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही आम्ही नाथबाबा या ठिकाणी सांगू लागले बाबा तुम्ही आम्ही जर अशा पद्धतीच्या दुःख रूप संसाराला किती दिवस जरी या ठिकाणी खऱ्या अर्थाने चिटकून धरलं तरी सुख लागणार नाही। देवा कडुलिंबाचा पाला खाल्ल्याच्या नंतर साखरेचा अनुभव किती दिवसाला येईल काका? येणारच नाही बाबा। विंचावाला हातामध्ये धरल्याच्या नंतर गुदगुल्याला खोत्याला ह्याचा अनुभव किती दिवसाला येणार आहे? येणार नाही महाराज। त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने किती दिवस जरी तुम्ही विंचू हातामध्ये घेतला तर असा कुरवाळला कारण की माझ्या हाताला गुदगुल्या होत्या ना, ही अपेक्षा जर तुम्ही आम्ही या ठिकाणी केली तर गुदगुल्या होणारच नाहीत। तसं या ठिकाणी खऱ्या अर्थाने संसारापासून सुख तुम्हा आम्हाला होणार आहे ही जर अपेक्षा जर या ठिकाणी खऱ्या अर्थाने कुणी करीत असन तर त्याला सुख त्या ठिकाणी होणार नाही, दुःखच त्याच्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही। म्हणून करता काही मंडळी त्या ठिकाणी त्या मंडळीला नाथ बाबा म्हणून लागले वा। या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्हाला जर सुखरूप जर व्हायचं असेल तर एकच उपाय या ठिकाणी खऱ्या अर्थाने जो कोणी हा जो अमंगल अशा पद्धतीचा संसार आहे ती मंडळी सांगू लागली बाबा। या ठिकाणी सुखाला प्राप्त होण्याकरता काय करायचंय? नाथ बाबा सांगू लागले बाबा जो सुखरूप आहे जो मंगल आहे त्या मंगलाकडे जर खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही जर गेलो तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये निश्चित सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मंगल कोण आहे असं सांगितल्याच्या नंतर नाथ बाबा सांगू लागले अभंगाचं श्री विठ्ठलाचे मंगल श्री विठ्ठलाचे नाम 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 मंगल श्री विठ्ठलाचे तुमच्या आमच्या जर जीवनामध्ये जर मंगल होऊन घ्यायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नाव त्या ठिकाणी मंगल आहे त्याचा जर स्वीकार केला अंगीकार केला हृदयापर्यंत जर त्याचं खऱ्या अर्थाने त्याचं जर जपलं आपण त्या ठिकाणी नामचिंतन केलं तर निश्चित तुमचं आमचं मंगल या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। विश्व माऊली ज्ञानोबराय सुद्धा सांगतात महाराज सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामाधी। कारण का नामाचा नामी परमात्मा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मंगल आहे म्हणून करता या भगवान परमात्म्याचे मंगल नाव हजारो नाव आहेत महाराज त्या ठिकाणी विष्णू सहस्त्र तुका मन मंगल आता कोण दाता याऊनी कोण दाता याऊनी तुका मन मंगल आता कोण दाता याऊनी कोण दाता याऊनी
परमात्म्याचे जर नामचिंतन तुम्हा आम्हाला जर या ठिकाणी करायचं असेल तर त्या भगवान परमात्म्याचं नाव हजारो नाव आहेत महाराज. तुमच्या आमच्या मुखामध्ये ज्या नामाची प्रीत तुमच्या आमच्या मुखामध्ये लागली असन, ज्या नामाची आवड तुमच्या आमच्या मुखामध्ये लागली असन महाराज, हजारो नावापैकी एक जरी तुम्हाला त्याचं भगवंताचं नाव जर आवडलं तर ते जर तुमच्या आमच्या मुखामध्ये राहिलं तर निश्चित मंगल झाल्याशिवाय राहणार नाही. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मय विष्णवे प्रभ विष्णवे. अशा भगवान परमात्म्याचे महाराज मंगल अशा पदीचे नाव आहेत. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम दैवतम दैवतानांच भूतानाम यो पितः किंवा मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरे. अशा पद्धतीचे भगवान पादचे मंगल नाव आहेत. म्हणून करता संत महात्मे तुम्हा आम्हाला अतिशय पराकष्टीने त्या ठिकाणी सांगतात बाबा हो तुमचं आमचं जर मंगल तुम्हाला जर करून घ्यायचं असेल चहुवेदी जाणं साही शास्त्री कारण 18ही पुराण हरिशी गाती बाबा. विश्व माऊली ज्ञानोपराय सांगतात अरे वेदाने सांगितलेलं आहे, शास्त्राने सांगितलेलं आहे, पुराणाने सांगितलेलं आहे. तुमचं आमचं जर मंगल करून घ्यायचं असेल तर भगवान परमात्म्याच्या नावाशिवाय तुम्हा आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने गतीच नाही. म्हणून करता तेवढा विश्वास त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ठेवायला पाहिजे. काही लोक नाथबाबाकडे आल्याच्या नंतर म्हणले बाबा मंगल जर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने होत असेल तर तुम्हा आम्हाला सुखाचा मार्ग सापडला, सुखरूप होण्याकरता आता काहीच अडचण नाही असं त्यांना आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये विचार करू लागले महाराज त्या ठिकाणी. आणि विचार करीत असताना त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी महाराज शंका येऊ लागली. संशयाहुनी पाप अनेक नाही घोर महाराज या ठिकाणी खऱ्या हाताने. म्हणून करता असा संशय तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर आला तर या मंगल नामाने आपलं मंगल होईल का असा संशय काही लोकांना त्यावेळेस येऊ लागला महाराज. त्यावेळेस त्या संशयाला या ठिकाणी शास्त्रीय परिभाषेमध्ये असंभावना अशा पद्धतीचं म्हणतात. आणि त्या असंभावना दोन प्रकारच्या महाराज असंभावना. एक प्रमेय असंभावना आणि दुसरी प्रमाण असंभावना आहे महाराज. आता प्रमेय असंभावना म्हणजे काय आणि प्रमाण असंभावना म्हणजे काय याचा थोडासा आपण विचार करूया. विठ्ठल माझ्या नाथबाबांनी सांगितलं बाबा तुम्हा आम्हाला जर खऱ्या अर्थाने जीवनामध्ये सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवान परमात्म्याच्या नामाच्या चिंतनात जर गजर केला तर निश्चित तुम्हा आम्हाला या ठिकाणी सुख झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु सांगितलेल्या लोकांना अविश्वास वाटू लागला त्या ठिकाणी महाराज. आणि अविश्वास सगळ्यात घातकी या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना वाटू लागलं या जगामध्ये देव आहे, देव आहे तर तो दिसत नाही, हाक मारली तर तो जवळ येत नाही, मग आहे कशावर म्हणायचं. अशा असंभावनेला या ठिकाणी प्रमेय असंभावना अशा पद्धतीचं म्हणतात महाराज. कारण का माऊलीने तर सांगितलेलं बाबा मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडू नको सांडी मार्गे. अशा पद्धतीची अवस्था आहे महाराज या ठिकाणी. देवा दया दुधामध्ये तूप आहे का नाही आहे, परंतु आहे पण दिसत नाही ते तूप महाराज या ठिकाणी. मी ह्या माईक वरती बोलतो याच्यात लाईट आहे का नाही, लाईट आहे म्हणूनच मी बोलतोय. आली लाईट सुद्धा लाईट आहे म्हणूनच मी बोलतोय या ठिकाणी, परंतु ही लाईट दिसत नाही. दुधातलं तूप दिसत नाही म्हणून करता त्याच्यामध्ये तूप नाही का. या माईक मध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने लाईट दिसत नाही म्हणून का याच्यामध्ये लाईट नाही का. म्हणून करता माऊली सांगतात मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. ही अवस्था आहे महाराज त्या ठिकाणी. म्हणून करता या ठिकाणी सांगायचं तात्पर्य बाबा ह्या भगवान परमात्म्याला जर या ठिकाणी पाहायचं असेल तर त्याचं मंथन करणं गरजेचं आहे. मग मंथन करण्याकरता तुम्हाला साधूच्या संताच्या वेदाच्या शास्त्राच्या पुराणावरती विश्वास ठेवावा लागेल. आणि तुम्ही वेदावरती विश्वास नाही ठेवला, शास्त्रावरती विश्वास नाही ठेवला, साधूवरती संतावरती जर विश्वास नाही ठेवला तर तुमचं आमचं मंगल या ठिकाणी होणार नाही महाराज. कल्याण तुमचं आमचं या ठिकाणी होणार नाही. म्हणून करता शास्त्र ही आई महाराज, संत हे आई, तर वेद हे आई, पुराण हे आई. आणि म्हणून आई एखाद्या वेळेस एखाद्या बाळाला सांगते बाळा हे तुझे वडील आहेत. का सांगते महाराज ती आई, तिला अनुभव आहे आणि अनुभव आहे तिला असल्यामुळं तिचा अधिकार आहे सांगण्याचा महाराज. तसा शास्त्राला अनुभव आहे, संताला अनुभव आहे, पुराणाला अनुभव आहे. अनुभव आली अंगा तो या जगात
देत से या जगा देत से या जगा देत से या जगा हे अनुभव तेया जगा दे जगा देते से तेरा जगा देते तेरा जगा तेरा जगा देते उगच सांगत नाहीत महाराज या ठिकाणी अनुभव घेऊन सांगतायत संताला अनुभव आहे जसा आईला बाळाचा बाप सांगण्याचा अनुभव आहे तसा संताला वेदाला पुराणाला देव सांगण्याचा अनुभव आहे महाराज करता या ठिकाणी भाव बळे आकळे येरविना आकळे करतळी आवळे तैसा हरी महाराज म्हणून करता भाव जर असन विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता महाराज विश्वास असणं कर प्रेम काही लागत नाही महाराज या ठिकाणी तुमचं फक्त प्रेम लागतंय हो प्रेमाने जग जिंकता येतंय महाराज प्रेमाने डोंगर जिंकता येतोय विरोधाने खडा देखील त्या ठिकाणी जिंकता येत नाही म्हणून करता थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला महाराज त्याला फक्त काय पाहिजे प्रेम पाहिजे भाव बळे आकळे रविना कळे ही अवस्था आहे महाराज या ठिकाणी खऱ्या अर्थाने भावनेची म्हणून करता ओघाच्या प्रसंगामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला प्रसंग आठवला म्हणून सांगतो महाराज मला बी रामायणाचार्य असं नाव टाकले माझी ती लायकी नसताना परंतु आता रामायणाचार्य म्हणल्याच्या नंतर एखादा तरी चुटका त्याच्यातला मी सांगतो तुम्हाला बाबा नाही तर उगाचच काय म्हणते तसं व्हायचं म्हणून करता भावावर मला बोलायचंय महाराज या ठिकाणी खऱ्या अर्थाने किती भाव पाहिजे प्रभू रामचंद्राचा आणि राजा रावणाचा युद्धाचा प्रसंग आहे महाराज घनघोर अशा पद्धतीचं युद्ध सुरू झालेलं आणि त्यावेळेस राजा रावणाचं सर्व सैन्य त्या ठिकाणी महाराज मोठमोठे प्रधान आहेत त्या ठिकाणी महोदर नावाचा प्रधान आहे वज्रदंष्ट नावाचा प्रधान आहे अनेक राजा रावणाच्या प्रहस्त नावाचा प्रधान आहे मोठमोठे 8 प्रधान वानर सैन्याने नेस्त नाबूद करून टाकले एवढंच नाही राजा रावणाचा लाडका त्या ठिकाणी आखया नावाचा कुमार आहे महाराज त्या ठिकाणी आखयाचा सुद्धा वध केलेला ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू 33 कोटी देवांचा राजा इंद्र आहे महाराज आणि त्या इंद्राला सुद्धा राजा रावणाचा जो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने इंद्रजित नावाचा मुलगा आहे त्याचं नाव त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मेघनाद होतं परंतु 33 कोटी देवांचा राजा इंद्र त्याला 17 वेळेस त्या ठिकाणी आपल्या रथाला मानगुडीला बांधून आणलेलं सामर्थ्य त्या मेघनादामध्ये म्हणून त्याचं नाव त्या ठिकाणी मेघनाद आहे तो मेघनाद सुद्धा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या वानर सैन्याने हनुमंतरायाने लक्ष्मणाने नेस्त नाबूद करून टाकलेला आहे राजा रावण हैराण झालेला आहे महाराज त्या ठिकाणी मी कशा बोलतोय भावावर बोलतोय बरं का नाही तर तुम्ही म्हणतात की रामायणातला काय सर कारण की रामायणाचा विशेष अशा पैसे हनुमंतराय जशा पैसे शेपूट आहे का ते एकदा लांबलं मला एकदा लांबल्यावर मला ते आकडता येत नाही ही माझी खोड आहे मग एवढं काय मी लांबविणार नाही परंतु
विषय अशा पद्धतीचा आहे. त्यावेळेस इंद्रजितासारखे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने नेस्त नाबूद केले तर राजा राहून हैराण झाला. आता कुणाकडे जायचं म्हणून त्या ठिकाणी अतिशय वाईट प्रसंगामध्ये खडतर प्रसंगामध्ये भाऊ भावाच्या कामाला येत असतोय महाराज. त्यावेळेस आता माझा फक्त एक भाऊ या ठिकाणी खऱ्या अर्थाने जिवंत आहे. कुंभकर्ण नावाचा भाऊ राजा रावणाचा जिवंत आहे महाराज. कुंभकर्णाबद्दल सुद्धा मला बोलायचं नाही, लय मोठा विषय तो सुद्धा. परंतु राजा रावणाने कुंभकर्णाला बोलावला. हे कुंभकर्णा माझ्यावरती अशा पद्धतीचे या ठिकाणी खऱ्या अर्थाने अतिशय प्रसंग वाईट आलेला बाबा. तू माझा आता पाठी राखास. प्रभू रामचंद्राचं लक्ष्मणाच्या वानर सैन्यात त्या ठिकाणी नेस्त नाबूद करायचंय म्हणून त्यावेळेस ते मोठा विषय मला तो सांगाय. परंतु कुंभकर्ण तयार झाला. कुंभकर्ण वानर सैन्यामध्ये आलेला बलवान कुंभकर्ण आहे महाराज. जन्मल्या त्यांनी 1500 महिला त्या ठिकाणी खऱ्या हाताने गिळल्या होत्या. एवढा आवाज ठेवी अशा पैसा कुंभकर्ण. मग वानर सैन्यावरती तुटून पडला तो कुंभकर्ण. घनघोर अशा पद्धतीचं युद्ध झालेलं आणि त्या युद्धामध्ये गंधमादन नावाचा वानर त्या कुंभकर्णाच्या हातामध्ये सापडला महाराज. त्यावेळेस आपण जसा आंब्याचा रस त्या ठिकाणी असा दाबल्याच्या नंतर रस बाजूला चिळकांड्या मारतो तसं त्या गंधमादन नावाच्या वानराला त्या ठिकाणी त्या कुंभकर्णाने हातामध्ये धरलं. आंबा पिळा तसा अशा पैसा तो गंधमादन नावाचा वानर पिळला. रक्ताच्या चिळकांड्या त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाहेर येऊ लागल्या. परंतु तो गंधमादन नावाचा वानर महाराज त्याच्यामध्ये एक विशेष अशा पद्धतीचा गुण होता. त्याच्या रक्ताचा सुगंध अशा पद्धतीचा दरवू लागला. कुंभकर्ण त्या रक्ताच्या सुगंधाने मोहित झाला महाराज. वाटलं बाबा काय गुणवान या ठिकाणी हे माकड आहे. हे माकडा, अरे तुला जर खऱ्या अर्थाने जर जीवदान पाहिजे असेल तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाबा मला तुझी दया येऊ लागली बाबा. आता पण एक काम तुला करावं लागेल. मी म्हणतोय तसं जर तू केलंस तर तुला निश्चित या ठिकाणी खऱ्या अर्थाने जीवदान भेटल्याशिवाय राहणार नाही. असं त्यावेळेस त्या कुंभकर्णाने त्या गंधमादन नावाच्या वानराला बोलला. बोल म्हणला काय तुझ्यावाली अशा पद्धतीची काय इच्छा आहे, काय भावना आहे ते. काहीच नाही म्हणला. तुला जर जीवदान पाहिजे असेल तर तू फक्त एकदा रावणाचा मन तुला लगेच सोडून देतो. त्यावेळेस गंधमादनाच्या मुखातले शब्द महाराज, मी कालही रामाचा होतो, आजही रामाचा, उद्या देखील रामाचा. देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, जाओ अथवा राहो, जाओ अथवा राहो. पांडुरंगी दृढ भाव, 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 पांडुरंगी दृढ भाव. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. त्याला भाव म्हणतात महाराज. टाळी वाजवा जरा थोडीशी. त्याला भाव म्हणतात. भाव एवढा जर भाव त्या ठिकाणी असला तर निश्चित तुमचं आमचं या ठिकाणी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा भगवान परमात्म्याच्या नावावरती भाव असणं गरजेचं आहे. महाराज या ठिकाणी बोलण्याच्या ओघामध्ये वेळ संपून गेला. लय मोठा पुढे विषय राहिलाय. मी बघितलं आता तर मला अडचणच वाटायली. आता कुठं शिकणे स्टॉप कुठं करावं. 11 वाजले तर मग करता काही जरी झालं तरी विषय खूप चांगला आहे. पुढं सुद्धा विषय अतिशय चांगला होता. पण हे बोलता बोलता असा विषय गेला की मग हे वेळेचं बी काही बंधन. बोला 10-5 मिनिटं काय त्याला. तर त्यामुळं एवढा जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर महाराज भाव जर असन तर भावापाठी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने देव भक्ताच्या पाठीमागे चालतोय. कुठलेही काम त्या ठिकाणी देव त्या ठिकाणी करतोय. एवढा भावाचा भुकेलेला अशा पैसा भगवान परमात्मा ह्या अमंगल संसारामध्ये तुमचं आम जर मंगल करून घ्यायचं असेल तर भावाशिवाय गत्यंतर नाही, देवाशिवाय गत्यंतर नाही, भगवंताच्या नामाशिवाय गत्यंतर नाही. असं म्हणलं तरी या ठिकाणी महाराज भाऊ ठरत नाही. विठाला विठाला विठाला
त्यावेळेस महाराज असे हे अमंगल या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकांना अविश्वास वाटू लागला. देवाच्या नावाने उद्धार होईल का असा विश्वास त्यांच्या ठिकाणी व्यक्त केल्याच्या नंतर ती मंडळी नाथ महाराजांना त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर वाईट वाटलं आणि सांगायला सुरुवात केली, बाबा अरे या नामाने तुमचा आमचा या ठिकाणी उद्धारच होईल, परंतु पाप्यातल्या पापी जरी असला तरी या भगवान परमात्म्याच्या नामाने उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून करता त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. आजामेळा पापराशी नामे नेला वैकुंठाशी किंवा वाल्या कुळ्याचं सुद्धा त्या ठिकाणी महाराज घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेताना विठोबाचे महाराज घेताना विठोबाचे पर्वत जळते पापाचे किंवा तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपतारी. एवढा नामाचा महिमा महाराज या ठिकाणी सांगू लागले. या ठिकाणी तुमचं आमचं या ठिकाणी कसल्याच पद्धतीचं पाप नाही. मला थोडं आता यथामती यथावकाश धावते वेगामध्ये मला विषय संपायचा म्हणून करा थोडं फास्ट घेतो, कारण का वेळ आपली संपुष्टात आलेली महाराज, कधी कळलंच नाही. परंतु तुमच्या आमचं जर या ठिकाणी उद्धार होऊन घ्यायचा असेल तर नामचिंतनाशिवाय तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार होणार नाही. पाप्यातल्या पाप्याचा सुद्धा नामचिंतनाने उद्धार होतोय महाराज. प्रसंग जर सांगायचा म्हणलं, वाल्याचा वाल्मिक झाला महाराज त्या ठिकाणी. वाल्मिकाच्या जीवनामध्ये या ठिकाणी किती खडतर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्या वाल्मिकाने पाप केले महाराज, अतिशय पाप केले. परंतु काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय देऊ त्याशी व्हावे उत्तर आहे, ठेवीत हा पायी जीव थोडा. असं त्या ठिकाणी त्या वाल्याच्या कर्म धर्म संयोगाने पूर्वजन्मीच्या काही पुण्याईने नारद महर्षींची त्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भेट झाली. आणि त्या भेटेमध्ये नारद महर्षीने सांगितलं, बाबा वाल्या अशा पद्धती जर तू पाप या ठिकाणी करीत असशील तर तुझ्यापेक्षा हे कुत्रे मांजरं गाढव हे सुद्धा बरेत बाबा, कारण ते सुद्धा उपजीविका भागविण्याकरता कुणाची हत्या करत नाहीत, कुणाला लुबाडीत नाहीत. आणि तू तर सर्रास या ठिकाणी ह्या वाटसराची या ठिकाणी हत्या करतोस, लुबाडतोस, मारतोस. आणि त्या कमाईच्या पैशातून तुझ्या घरातले लोक त्या ठिकाणी भोग भोगतेत. परंतु हे झालेलं पाप आहे, ह्या पापाचं त्या ठिकाणी त्यांना ते वाटा आहे का असं तरी विचार म्हणले या ठिकाणी. म्हणून त्यावेळेस तो वाल्मिक घरच्यांना विचारण्याकरता गेला. परंतु बाबा घरच्याला सांगितलं, मी माझ्या हातातून अशा पद्धतीचं पाप कर्म होत आहे आणि पाप कर्माचे तुम्ही सुखाने भोग भोगतात, परंतु पापाचे भोग तुम्ही भोगतान का? त्यावेळेस त्या वाल्मिकाच्या पत्नीचं म्हणणं आहे, महाराज तुम्ही पाप करतात का पुण्य करतात हे आम्हाला माहीत नाही, परंतु आमचे कुटुंब पोषण्याची जिम्मेदारी तुमच्यावाली, मग आम्ही त्याच्यात कसल्याही पद्धतीचं त्याच्यात आमचा लवलेश नाही. असं त्यावेळेस त्या वाल्मिकाच्या पत्नीचं बोलणं ऐकल्याच्या नंतर महाराज त्या वाल्याच्या पायाखालची वाळूच सरकली. आणि त्यावेळेस तो वाल्मिक नारद महर्षीकडे धावत 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 त्या ठिकाणी आला. स्वामी गुरुवर्या मला याच्यातून आता मुक्त करा. असं त्यांनी थाड 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 नारद महर्षीच्या चरणावरती मस्तक आदळलं. नारद महर्षीने त्या ठिकाणी त्याला राम नामाचा उपदेश केला महाराज. परंतु भेद जर सुटलं होतं त्यावेळेस त्या वाल्मिकाला, त्या भीतीपोटी त्या पापापोटी राम देखील म्हणता येत नव्हतं. मरा 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 राम 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 अशा पद्धतीचा मराचा उच्चार रामापर्यंत गेला. अनेक दिवस त्यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पुण्य केलं. म्हणून वाल्या कुळी पातकी भूमंडळी त्याने राम नामे वाजविली टाळी, नाम जपता झाली त्याच्या पातकाची होळी, रसने रसने रंगिया राघव नामे, एवढा नामाचा महिमा विठ्ठला. म्हणून महाराज या ठिकाणी तुमच्या आमच्या जीवनामध्ये तर वाल्मिक ऋषीसारखं पाप झालेलं नाही महाराज. म्हणून करता विश्वाच्या मालकाला त्याच्या ताब्यामध्ये राहावं लागलं.
एवढा नामाचा महिमा आहे महाराज. भक्ता करता देव बंदिस्त होतं. जसं वाल्मिकी ऋषीने रामायण लिहिलं तशा पद्धतीने विश्वाच्या मालकाला वागावं लागलं. एवढा नामाचा महिमा आहे म्हणून अभंगाचं दुसरं चरण आहे. ऐसा ज्याचा थोर महिमा शिव उमादपती महाराज. हे आता मला थोड्या धावत्या वेगामध्ये पुढे जायचंय. एक दिवसाचा प्रसंग आहे महाराज त्या ठिकाणी. खऱ्या अर्थाने त्यागुनी कैलास सर्व ही संपत्ती मशानात वस्ती रुद्र करीन. मशानात वस्ती केल्यावर काय केलं महाराज त्यावेळेस शंकराने? भजन करी महादेव, भजन करी महादेवासारखा महाराज या जगामध्ये वैष्णव जर तयार नाही झाला कोणी. महादेवाला भगवान परमात्म्याच्या प्रभू रामचंद्राच्या नामचिंतनाची एवढी गुढी एवढी गुढी एवढी गुढी. भगवान शंकरासारखा वैष्णव या ठिकाणी खऱ्या अर्थाने आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रदयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने मोठ गोरक्षाचे केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातर ज्ञानदेवा सार चोजविले. ही परंपरा महाराज त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिवजीची. म्हणून करतात त्यांना भगवान परमात्म्याच्या नामाची एवढी गुढी आपल्या भजनामध्ये बाधा एवढी म्हणून स्मशानात वस्ती केली. आणि त्या ठिकाणी शिवजी भगवान प्रभू रामचंद्राचं अतिशय प्रेमाने नामचिंतन करू लागले. श्रीराम जय राम जय जय राम भजन करी महादेव महाराज. त्यावेळेस पार्वती मातेला प्रश्न पडला, देवादिदेव महादेव येता कुठं गेला तर पूजा करायची. सती माता त्या ठिकाणी पार्वती माता गेली. पाहितलं या पवित्र नामचिंतनामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिवजीला समाधी लागली. समाधीतून तिला उत्थान केला. बोलायला सुरुवात केली. देवादिदेवा काय करतात? भजन. कुणाचं? रामाचं. रामाचं भजन. काय कामाचं? का तो राम त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विषयी सामान्य जीव आहे. तुम्ही देवादिदेव महादेव आहेत आणि त्या सामान्य जीवाचं तुम्ही खऱ्या अर्थाने भजन या ठिकाणी करतात. मला नवल वाटू लागलेलं आहे.
म्हणून करतात. त्यावेळेस शिवजीने सांगितलं, पार्वती असं बोलू नको बाबा, ज्याने विश्व निर्माण केले तो भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र. मला पटत नाही स्वामी का तो त्या ठिकाणी सीतेच्या नावाने टाहाव फोडून सीते 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 झाडाला झुडपाला मोठमोठ्या पर्वताला मोठमोठ्या दगडाला त्या ठिकाणी भेट देऊ लागला. विषयी मी पाहते तो शिव आहे का जीव आहे ते. पार्वती तसं नको करू बाबा. अरे आग्नी हातात घेतला म्हणजे तो त्याची दाहकता लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आग्नीला हातामध्ये घेऊ नको, किंवा विष पेल्याने मनुष्य मरतय का म्हणून त्याचा प्रयोग करू नको. एवढा महान माझा भगवान परमात्मा आहे. मला त्या ठिकाणी बाया ऐकतच नाहीत, देवाचे ऐकत नाही तर तुमच्या आमच्या सुद्धा या ठिकाणी ऐकत नाहीत. ही पूर्वीपासून आलेली कल्पना आहे. आता मला तो विषय खूप छान होता, सांगायचा होता, पण तुमची माफी मागतो कडे. खूपच छान होता, पण आता लय म्हणजे विषय काय झाला, लय लांबन म्हणून करता त्या एखाद्या विषयाकडे मी जात नाही. अशा पद्धतीने अविश्वास निर्माण केला महाराज त्या पार्वती मातेने. मी जाते म्हणली परीक्षा घेण्याकरता. आणि त्यावेळेस ती पार्वती माता त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं सीतेचं स्वरूप धारण केला. प्रभू त्यावेळेस प्रभू रामचंद्र महाराज भोवताली बघतात, सीते सीते टाहो करतात. ज्या दिशेने प्रभू रामचंद्राचं मुख कमल जाईल त्या दिशेने सीता सतीरूपी सीता त्या ठिकाणी महाराज सीतेचं स्वरूप धारण करून प्रभू प्रभू मी आले मी आले. पण त्याला काय लागतंय महाराज या ठिकाणी करायचं, सगळ्याचा अंतःकरणामधला जाणण्याचा भाव त्याच्यामध्ये महाराज. आता प्रमाण खूप आहे तर तुम्ही द्यायची तुमची इच्छा पण ते नको. त्यावेळेस सांगायला सुरुवात केली महाराज. त्यावेळेस त्या प्रभू रामचंद्राने, तू आली, तू आई, तू आईस आईस, तू का आलीस आई, तू आलीस आई, तू का आलीस आई, तुकाई 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 म्हणून त्यावेळेस त्या सतीचं नाव त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने तुकाई म्हणून ठेवलंय. ते आपल्याच भागात आहे महाराज. तुकाई नावाची देवी तुळजापूरचं देवस्थान आहे महाराज. ही तुकाई नाव तिथं स्थापना त्या ठिकाणी झाली. त्यावेळेस सतीने ओळखलं, प्रभू रामचंद्राने मला या ठिकाणी ओळखलंय, माझं सोंग ओळखलेलं आहे. साष्टांग नमस्कार त्या प्रभूच्या चरणावरती केला आणि बोलायला सुरुवात केली, प्रभू तुमचं मला या ठिकाणी महत्त्व सांगा, महात्म्य सांगा, तुमचं रहस्य सांगा, तुमचं ज्ञान सांगा. प्रभू रामचंद्राने सांगितलं, पतीला त्या ठिकाणी पत्नीला त्या ठिकाणी पतीच हाच परमेश्वर आहे, पतीच हा त्यांचा गुरु आहे. म्हणून तुम्ही करता त्या ठिकाणी महादेवाकडे जा. माझ्या तोंडाने माझं वर्णन या ठिकाणी करणं मला सोपं वाटत नाही. त्यावेळेस सती मातेने नमस्कार केला. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी गेले. सती माता गेली कैलासावरती. आलात का दिवा लावून, असा विषय महाराज त्या ठिकाणी खऱ्या, कारण की सांगितलं होतं जाऊ नको म्हणून. तरी देखील त्या ठिकाणी ती सती गेली. भगवान शंकराला अतिशय राग आला आणि त्या रागामध्ये भगवान शंकराने त्या सतीचा त्याग केला. आणि त्यावेळेस सतीने सुद्धा विचार केला, पतीने जर आपल्या देहाचा त्याग केला, त्या देहाचा करायचंय काय, त्या सतीने देखील तो देह त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विसर्जन केला, त्याग केला देहाचा. तीच सती पुढे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पर्वताच्या रूपाने पर्वताच्या पोटी, हिमालयाच्या पोटी पर्वतस्य कन्या सा पार्वती त्या ठिकाणी त्या सतीने त्या ठिकाणी त्या पार्वतीचं स्वरूप घेतलं. अतिशय खडतर तपश्चर्या केली. देव त्या ठिकाणी त्या तिची तपश्चर्या पाहून त्यांचं सिंहासन लाख लाख करू लागलं. देव खाली आले, सतीची विनवणी केली, सती तपश्चर्या थांबवा. थांबवते पण एकाच अटीवर, मला भगवान शंकर जर पती जर प्राप्त झाला तरच मी या ठिकाणी तपश्चर्या थांबवते. देवाने भगवान शंकराची विनंती केली. भगवान शंकर शिवजीची विनंती केल्याच्यानंतर सतीचा आणि त्यावेळेस भगवान शंकराचा विवाह लावून दिला. विवाह लावल्याच्या नंतर त्या सतीने पार्वती मातेने भगवान शंकराच्या पायावरती थड 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 मस्तक आदळलं. माझ्याकडून चूक झाली स्वामी, मला माफ करा, परंतु मला भगवान प्रभू रामचंद्राच्या स्वरूपाचं महत्त्व सांगा. मला प्रभूने देखील त्या ठिकाणी सांगितलं नाही. म्हणून त्यावेळेस भगवान शंकराने महाराज शिवरामायण सांगितलं. तेच शिवरामायण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ह्या जगामध्ये आज चालतंय. म्हणून करता आपण जसं समजा रामायण सुरू व्हायच्या अगोदर भगवान प्रभू रामचंद्र श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम
जसा जप या ठिकाणी करतो पोथी संपल्याच्या नंतर तसा भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी पुढं जप म्हणायचा, पार्वती मातेने पाठीमागं जप म्हणायचा, शिव उमा जपती अशा विषय महाराज म्हणून करता. या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये एवढी का ताकद आहे. अभंगाचं तिसरं चरण. आय गजाननी नाम ब्रह्म एक जनार्दनी नाम ब्रह्म एक जनार्दनी नाम एक जनार्दनी नाम एक जनार्दनी नाम ब्रह्म एक जनार्दनी नाम ब्रह्म एक जनार्दनी नाम एक जनार्दनी नाम जनार्दनी नाम ब्रह्म सोपे वर्म जपता. या ठिकाणी नाथ महाराज सांगू लागले बाबा ह्या नामामध्ये एवढी शक्ती कशामुळे. एका जनार्दनी नाम ब्रह्म अर्थात ब्रह्म अर्थात नाव आणि देव. ब्रह्म म्हणजे देव आहे, नाव हेच देव आहे. तुम्हा आम्हाला जर खऱ्या अर्थाने देवाची प्रचिती घ्यायची असेल तर मग अशीच मी बोलून गेलो, राम म्हणता रामाची होई जय, पदी बैसवणी पदवी घ्यायची महाराज. एवढ्या नामामध्ये ताकद आहे. किती नामाची ताकद आहे. नाव आणि देव हे वेगळे नाहीत. महाभारताचा 1 मिनिटामध्ये प्रसंग सांगतो आणि विषय आपला या ठिकाणी संपून टाकतो महाराज. ज्या वेळेस धर्मराजा धूत खेळामध्ये त्या ठिकाणी हारले, संपूर्ण राज्य गेला, दुर्योधनाने संपूर्ण संपत्ती त्या ठिकाणी धूत या खेळामध्ये हरण केल्याच्या नंतर महाराज धर्मराजाने आपली पत्नी त्या ठिकाणी महाराज द्रौपदीला सुद्धा डावावर लावलं. द्रौपदीला सुद्धा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जिंकलं. जिंकलेल्या वस्तूवरती अधिकार निर्माण होतोय, पण त्या अधिकार असल्याच्या नंतर महाराज त्याचं पालन सुद्धा तशा पद्धतीचं करायचं असतंय. कारण की दुष्ट बुद्धीचे हे 100 कौरव आहेत महाराज. द्रौपदीचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपली जिंकली. आदेश दिले त्या ठिकाणी दुर्योधनाने दुःशासना वचल म्हणलं त्या द्रौपदीला त्या ठिकाणी महाराज. म्हणून त्यावेळेस त्या द्रौपदीला भर सभेमध्ये त्या ठिकाणी आणला. द्रौपदीचं वस्त्र हरण करण्याचा प्रसंग त्या ठिकाणी झाला. गोड प्रमाणे महाराज त्या ठिकाणी सुद्धा ते कौरवी पांचाळी सभे माझी आली, कौरवी पांचाळी सभे माझी आली, वस्त्र हरणे वस्त्र कशी झाली माहुले, वस्त्र हरणे वस्त्र कशी झाली माहुले, कौरवी पांचाळी सभे माझी आली, वस्त्र हरणे वस्त्र कशी झाली माहुले, वस्त्र हरणे वस्त्र कशी झाली माहुले. ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्र हरणाचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरू झालं, त्यावेळेस द्रौपदीजीने त्या ठिकाणी अतिशय तळमळीने आवाज दिला, कृष्णा धाव लवकरी, हरी संकट पडले भारी, तू आमचा कैवारी जेव्हा कोठे गुंतलासी, कोठे गुंतलासी, कोठे गुंतलासी, कोठे गुंतलासी, कोठे गुंतलासी,
दीन संभाळी आपुले दीनानाथ आवाज दिलास बाबा कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लाविला दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले बाबा म्हणून करता आवाज द्रुपदीने दिला भगवान परमात्मा आवाज दिल्याच्या नंतर उपलब्ध झाला सारी मी नारी थी नारी ही सारी थी अवस्था आहे महाराज त्या ठिकाणची असं एवढ्या साड्या त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी पुरवल्या द्रुपदीचं वस्त्रहरण त्या ठिकाणी वाचवलं सभेमधल्या लोकांच्या माना उंच झाल्या मोठमोठे सभेमध्ये बसले होते महाराज त्या ठिकाणी द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य साड्यांचा ढीग लागला काय चमत्कार आहे महाराज या ठिकाणी याच्याकरता महाराज सांगा विषय आता लांबवायचाच नाही परंतु एवढं नाम त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे नाव घेतल्या घेतल्या देव हजर होतं हे मला या ठिकाणी सांगायचं आहे म्हणून करता एवढं मी या ठिकाणी बोलतो माझ्या सेवेला या ठिकाणी विराम देतो कारण का वेळ झालेला आहे कारण विठोबार कुमारी विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हा झालेली सेवा करविली तशी केळी कटकट